नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट वळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज 16 जानेवारी 2025 व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा आहे, कारण की हा आपला जुना प्लॉट आहे। या प्लॉटच्या बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याच्यापूर्वी येत्या 19 जानेवारी 2025 म्हणजे येत्या रविवारी आपलं 7वं पेरू मार्गदर्शन शिबिर असणार आहे। मागच्या रविवारी आपल्याला ठेवता नव्हतं आलं, तर ह्या रविवारी पेरू मार्गदर्शन शिबिर हे असणार आहे 19 जानेवारी 2025। माझा भाऊ विजय गायधनी याचा नंबर तुमच्याकडे आहेच आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून येऊ शकता। अजून एक पर्यायी नंबर तुम्हाला देतो, वडिलांचा नंबर आहे, आणि कॉल करून जर आले शनिवारपर्यंत आपण कॉल करा, म्हणजे आम्हाला समजतं किती लोक येणार आहे, त्याच्यानुसार आम्हाला नियोजन ठेवावं लागतं, सगळं जेवण नाश्ता चहा पाण्याचं, बरोबर। तर 19 जानेवारीला आपला आहे, तर वडिलांचाही नंबर ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल ते वडिलांना, आमच्या अण्णांना कॉल करू शकता। नंबर आहे 98 81 31 57 89। ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की अगोदर कॉल करा आणि नक्की या। आता हा बघा आपला तैवान पिंक पेरूचा जो आपला प्लॉट आहे, बरोबर, याची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही अशी पूर्ण परिस्थिती आहे। जवळपास कमीत कमी 2 महिन्यांपासून आपण त्याला हार्वेस्ट झाल्यापासून त्याला काहीही केलं नाही, पूर्ण रेस्टवरती टाकलं। पाणी आपलं चालू होतं, पण साधारणतः आता एक 10 दिवसांपासून 8 ते 10 दिवसांपासून आपण पाणी पण त्याचं तोडलंय। बऱ्यापैकी त्याची नॅचरली पानगळ जी झाली होती ती झाली, आणि हे फळं वगैरे आम्ही बऱ्यापैकी ही काढून टाकले, बरोबर। विषय असा महत्त्वाचा आहे, याच्यात तुमच्या सगळ्यांचं मला मार्गदर्शन पण पाहिजे, आणि आपल्याला हा एक प्रयोग पण आहे, कारण की मी ज्या गोष्टी आत्तापर्यंत केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहे। याच्यात फक्त इथ्रेलचा वापर, आता मला छाटणी आपण घेणार आहोत, या महिन्याच्या अखेरीस आपण याची छाटणी घेणार आहोत, पण छाटणी घेण्याच्या पहिले आपण पाणी तोडलंय, पण तरी बऱ्यापैकी पानं वगैरे वरती तुम्हाला दिसत आहे। म्हणून पानगळ करण्यासाठी मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना विचारलं, काही शेतकऱ्यांनी जो प्रयोग केलेला होता, दिनेश भाऊ असतील आपले मालेगावचे, दिनेश भाऊ वल्वे जे आहेत ते मालेगावचे शेतकरी, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी मागच्या वेळेस इथ्रेलचा स्प्रे घेतला होता, त्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळाला होता, बरोबर, पण मी स्वतः अजून घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे आता मला काय करायचं, मी आता काल हा इथ्रेलचा स्प्रे घेतलेला आहे बागेवरती। म्हणजे इथ्रेल हे साधारणतः असं समजा की इथ्रेल प्लस 05234 असं कॉम्बिनेशन घेऊन ज्या आहेत, आता प्रमाण वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला नंतर रिझल्ट आल्यानंतर सांगणार आहे। आणि याचा रिझल्ट कसा येतो, इथ्रेलचं फवारणी घेतल्यानंतर इथ्रेल प्लस 05234ची फवारणी घेतली, आणि फवारणीच्या नंतर साधारणतः 10 दिवस तरी त्या इथ्रेलचा पूर्ण जो इफेक्ट आहे, 10 12 15 दिवस, कारण की पाणी तोडलेलं असेल तर लवकर त्याचा इफेक्ट मिळतो, आणि पाणी तोडलेलं नसेल तर त्याचा इफेक्ट थोडासा उशिरा मिळतो। असा इथ्रेलचा वापर, म्हणजे मी पाणी तोडल्यानंतरच इथ्रेलचा वापर घेतलेला आहे, आणि इथ्रेलचा वापर घेतल्यानंतर कशी परिस्थिती कशी होती ही तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे, बरोबर। आणि त्याच्यानंतर मी छाटणी घेणार आहे, म्हणजे पानं जितके गळायचे तितके गळतील, आणि नंतर पूर्ण याची छाटणी आपण घेणार आहोत, असं हे पूर्ण माझं नियोजन आहे। तत्पूर्वी बघा, हे पानगळ तर बऱ्यापैकी जे आहे ते जुन्या पानांची झालेली आहे, आणि त्याचा फायदा बऱ्यापैकी चांगला होत असतो। हेच आपलं महत्त्वाचं जे आहे, आपल्याला जो पालाश जो मिळतो, बरोबर, हा जो पानापासून मिळतो तो आपल्याला इथे मिळणार आहे। विषय फक्त असाच आहे की इथ्रेलची फवारणी घेणं पेरूच्या बागेत, बाकीच्या याच्यात आपण बघा डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ते इथ्रेलचा स्प्रे घेऊनच सगळ्या गोष्टी करत असतात, बरोबर। आणि पेरूवरती तसा जास्त अजून प्रयोग केलेला नाही आहे। नवीन ज्याची लागवड आहे, पहिल्यांदा ज्याला छाटणी घ्यायची त्याला पानगळ इथ्रेलने घेऊन चालणार नाही। हे जो आहे साधारणतः 2 वर्षाच्या पुढचे जे बाग आहेत, मोठे जे बाग आहेत, बरोबर, अशा बागेवरतीच इथ्रेलचा प्रयोग हा माझ्या मते हा योग्य राहील। पण तो किती योग्य राहील किंवा काय, हे तर आपल्याला माझ्या याच्यात, मी हा जो स्वतः केलेला प्रयोग आहे याच्यात आपल्याला समजणारच आहे। याच्यात 2 गल्ल्यांना मी त्याचा स्प्रे केलेला नाही आहे इथ्रेलचा, आणि जी आपली रेग्युलर मेथड आहे, इथ्रेलचा स्प्रे न घेता आपण छाटणी करणार आहोत। पानं छाटणी करताना पानं काढणार नाही आहेत आपण, आणि तसं केल्यानंतरची काय परिस्थिती होती, म्हणजे 2 गल्ल्यांना आपण इथ्रेलचा स्प्रे घेतलेला नाही आहे, म्हणजे त्याचा इफेक्ट आणि इथ्रेलचा स्प्रे घेऊन आलेला इफेक्ट, या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि तसं केल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही इथ्रेलचा स्प्रे घ्या किंवा
नका घेऊ, बरोबर. म्हणजे आता मी स्वतः त्याच्यावरती अभ्यास करतोय. नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. तर हे सगळं तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं. धन्यवाद. काळजी घ्या आणि नक्कीच ज्यांना यायचं असेल शिबिराला त्यांनी नक्कीच शिबिराला, पेरू मार्गदर्शन शिबिराला तुम्ही येऊ शकता. वेगवेगळ्या 12 विषयांवरती आपण चर्चा करत असतो. धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच इथ्रेलच्या बद्दलची माहिती ज्यांना चांगल्या शेतकऱ्यांना, ज्यांना सगळ्यांना माहिती असेल त्यांनी नक्कीच टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.